नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि मी गावालाच आहे. तर आज आहे ऋषपंचमी आणि माझा उपवास असतो. तर आज तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटणार आहे या व्लॉगमध्ये. आजचा आहे दुसरा दिवस आणि इथे सगळ्यांची चर्चा चालली की मी थांब कारण की आज गणपतीचं विसर्जन झाल्यावर मी जाणार आहे घरी आणि उद्या तिकटाचं जेवण आहे. पण माझं तिकटाचं जेवण 5 दिवसाचं गणपती उडल्यानंतर आहे. तर मग चला आता बघूया कसा काय. आणि दादा वगैरे इथं बसलाय. आणि इथं मला काकी बोलते तू थांब ना. इथं गणपतीला बोलतात पुढच्या वर्षी लवकर या आणि काकी मला बोलते पुढच्या वर्षी लवकर ये. गणपतीला इथे बोलतात काकीचं इथं चाललंय पुढच्या वर्षी लवकर. इथं गणपतीला बोलतात पुढच्या वर्षी लवकर ना. काकी मला बोलते पुढच्या वर्षी लवकर आहे ना, जास्त दिवस राहा. आता बघू पुढच्या वर्षी. माहेरी पण गणपती असतो, माहेरी नाही सासरी पण गणपती असतो. त्यामुळे चला आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा सापाले बाबा भरपूर यायचे आणि ते आत्ता आलेत. तर चला मग तुम्हाला दाखवते. त्यांच्याकडे साप आहे, नागोबा आहे, नागोबा. आणि लहानपणी आम्ही त्याला हातबीत लावायचो. तर आता तुम्हाला दाखवते. सो चला बघूया साप बघूया. साप नाही, नाग देवता बघूया, नाग देवता. चला. तर मंडळी, ब्लॉगमध्ये पुढे जायच्या अगोदर तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती. रिसेंटली माझ्या एक फ्रेंडला, म्हणजे एक फ्रेंड आहे माझी, सो तिला थायरॉईड डिटेक्ट झाला आहे. म्हणजे तिला माहिती नव्हतं की तिला थायरॉईड आहे. ती विचार करत होती की एवढं माझं वजन का वाढतं आहे, बाहेरच्या खाण्यामुळे वाढतं आहे का. मग तिने बाहेरचं जेवणसुद्धा बंद केलं होतं, म्हणजे फास्ट फूड वगैरे खाणं बंद केलं होतं. तरी तिचं वेट पुट ऑन होतच होतं. तर मग ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरने सांगितलं की तिला थायरॉईड आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय चालू आहे ते आपल्याला अजिबात माहिती नसतं. आपण एवढे तर एक्सपर्ट नाही आहोत, सगळ्याच गोष्टीची नॉलेज सगळ्यांना नसते. सो या गोष्टी आपल्याला माहिती नसतात की इंटरनली आपल्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम होत आहेत किंवा काय खाल्ल्यावर आपल्याला सूट होतं किंवा आपल्या बॉडीला काय सूट होतं. तसंच सिमिलरली आपल्या स्किनचं असतं. आपलं स्किन इंटरनली काय आहे, म्हणजे आपल्याला ॲक्ने होतात किंवा एखादा पिंपल येतो मोठावाला, तर आपल्याला काय वाटतं की हार्मोनल असेल किंवा असं काहीतरी खाल्ल्यावर आपल्याला येतात ते पिंपल असतील. पण कसं माहिती आहे का, नकळत आपल्याला पिंपल, ॲक्ने इश्यू, परत आपल्याला ड्रायनेस होते, आपल्या स्किनवर रफ जाणवते आपली स्किन. ते आपल्याला नॉर्मल वाटतं. पण कधी त्या गोष्टी खूप मोठ्या होतात. जवळ आपण डॉक्टरला सांगत नाही या गोष्टी, तवळ त्या गोष्टी वाढत जातात भरपूर. या सगळ्या प्रॉब्लेम्सचं तेव्हाच सोल्युशन काढणं किंवा तेव्हाच त्याला ट्रीट करणं हे भरपूर महत्त्वाचं असतं. नाहीतर मग तो प्रॉब्लेम भरपूर सिव्हिअर होतो. तर मग मला तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की मी क्युअर स्किन ॲप खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून यूज करत आहे. आता क्युअर स्किन ॲप हा एक असा ॲप आहे हे जो जेन्युइन आहे आणि डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे. ऑथेंटिक एक ॲप आहे. सो मी खूप दिवसापासून यूज करत आहे. त्याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर्स, एक्सपर्ट, स्किन एक्सपर्ट असे भरपूर सारे डॉक्टर्स आहेत, जिथे तुम्हाला फक्त साइन अप करायचं आहे. तुमची जी भाषा असेल ती तुम्ही साइन अप करू शकता. आपला स्किन एनालाइज करायला लागतो. आपल्याला एक डर्मॅटॉलॉजिस्ट अलॉट होतात आणि त्यांच्यासोबतच आपण चॅट करायची आणि सोबतच आपले काही स्किन इश्यूज आहेत त्यांच्यावर डिस्कस करायचे. ते आपल्याला आपलं स्किन एनालाइज करायला सांगतात, फोटो काढून पाठवायला सांगतात आपल्या फेसचे, आणि ते एआयच्या मदतीने स्कॅन करतात. असं नाही की एआयच्या मदतीने ते स्कॅन करतात तर ते एआय आहे एवढा आपण विश्वास नाही ठेवू शकत, राईट. पण नाही गाईज, जे माझे छोटे छोटे डार्क स्पॉट्स पण होते ते पण डिटेक्ट झालेले होते. तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिला मी जो माझं स्किन ॲनालाइज केलं त्याच्यामध्ये किती काय काय डिटेक्ट झालेला. असं तुम्ही माझा फेस बघू शकता, किती मस्त ग्लोईंग आणि हॅपनिंग आहे. क्युअर स्किनमध्ये तुमच्या स्किन प्रॉब्लेमवर काम केलं जातं. तुमच्या स्किन प्रॉब्लेम रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात आणि सोबतच क्युअर स्किनची ही गोष्ट मला भरपूर आवडते. प्रोडक्ट घेतला आणि विषय संपला असं नाही आहे गाईज. म्हणजे प्रोडक्ट घेऊनसुद्धा आपल्याला मंथली डॉक्टर कन्सल्ट असतो. सो मंथली आपल्याला आपल्या स्किनचं ट्रॅक माहिती पडतो. आपली स्किन इम्प्रूव्ह होते आहे का, कोणता प्रोडक्ट बदलायचा आहे का, हे डॉक्टर आपल्याला सांगतात. डॉक्टरसुद्धा आपल्याला व्हॉइस मेलवर सगळं समजवतात, कसं काय आहे तुमचं, नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, अजून किती इम्प्रूव्ह होणार आहे, अजून तुम्हाला कोणता प्रोडक्ट
ॲड करायचं आहे का किंवा काय वगैरे ते तुम्हाला सांगतात. आणि सोबतच मला तर टेन्शनच नसतं, कारण की रिमाइंडर पण तो ॲपच देतो मला. म्हणजे मी बोलू शकते एक लाईफस्टाईलसाठी खूप छान असा हा ॲप आहे क्युअरस्किन ॲप, जो मला भरपूर माझ्या लाईफस्टाईलमध्ये आता सेटच झाला आहे, मला सवय झाली आहे त्याची. आणि सोबतच जो आपल्याला किट भेटतो त्या किटची प्राईस 1,500 आहे. सो 1,500 जास्त नाही, खूप अफोर्डेबलमध्ये तुम्हाला भेटत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रोडक्ट भेटतील आणि सोबतच जे डॉक्टरचं कन्सल्टेशन असतं, जे डॉक्टर आपल्याला सांगतं ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे, प्रोडक्ट मागवायचे आहेत आणि त्याचे पैसे भरायचे आहेत. बाकी तुम्हाला कसलीही फी भरायची गरज नाही आहे. आणि सोबतच तुम्हाला एक ते डाएट चार्ट सुद्धा देतात. तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, किती लिटर पाणी प्यायचं दिवसातून ते सुद्धा तुम्हाला सांगतात. छोटे छोटे टिप्स ट्रिक्स सगळं सांगतात आणि भरपूर छान ॲप आहे. तुम्ही जर डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करा. जर तुम्हाला तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर 100 रुपीज ऑफ हवे असतील तर नक्कीच माझा हा कुपन कोड यूज करा आणि मिळवा 100 रुपये ऑफ तुम्हाला. जा आणि लवकर क्युअरस्किन ॲप डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला क्युअरस्किन ॲप भेटून जाईल. डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि तुम्हीही माझ्यासारखी तुमची स्किन क्युअर आणि हॅपनिंग बनवा. सो जा आणि लवकर क्युअरस्किन ॲप डाउनलोड करा. हा बघा, हा बघा, बाबा फणा काढा ना, फणा शपथ लांब जाते मी वाटते. बाबा फणा काढला आता मी मला दाखव, मी पण तो आपल्यालाच घाबरतोय, तो आपल्यालाच घाबरायचा. आम्ही लहानपणी त्याला हात लावायचो. बाबांना बोलायचं बाबा आम्हाला हात लावू द्या. काय नाही, मला लय भीती वाटते. फुलेवरती डसीच्या नमस्कारम नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बघतोय बघ असा ब्लॉग मध्ये. तर गाईज आपल्या ब्लॉग मध्ये नागोबा दादांचं स्वागत आहे. बेलांची नागिन निघाली, नागोबा कसं बघतोय बघ ना, बघतोय बघ कसा. अरे नागोबा दादा र दिसायला केवढा देखना. कसला दिसतोय बघ ना. गाईज तुम्ही बघू शकता लाईव्ह नाग आपल्या ब्लॉग मध्ये, म्हणून ब्लॉग बघत जा. आणि हे बघा नागिन, पिवली नागिन. हे बच्चू तसा कधी फेकलेला. मी काय करू, पैसे आलं पण नाही टाकताना. बघा आता माझा कसला फिरतोय, कसला फिरतोय तो. बाहेर आला. अँड इट्स गाईज असली नाग येतो, असली. मी हात लावू, मी हात लावू, त्याला धरा. त्याला काय हे झालेलं काय, आपण नागाला हात लावतोय. बापरे बापरे बापरे. मम्मी पप्पा काय नाही एवढं काय. तिथून पण आहे. कसं आहे याच प्रकारे नागोबा दादाला आपण हात लावलेला आहे आणि आम्ही अगोदरपासून नक्की त्याला बोलते मला बोलते नागोबा दादा त्याला का मला तुला नागोबा दादा. आता तू बोललास ही नागिन, मग नागिनचा भाऊ कोण? नाग. बरोबर ना बाबा? इथं बघा, इथं मानकोळ्याचा फेमस फोटोग्राफर. चल ना, चल ब्लॉग काढायचा मला. तर आता आम्ही चाललोय आंघोळीला.
आणि आंघोळ केल्यानंतर कोणत्याच कुत्र्या मांजरांच्या आणि माणसांना बघायचं नाही. म्हणजे माणसांना कुत्र्यांना मांजऱ्यामध्ये उभा केलाय. तर आई आहे सोबत. आई आहे करा, हाय करा. आई बघतच नाही. आमच्या इथे सगळीजण लाजतात. तर मग चला जाऊया आपण आंघोळ करायला. आता कशी काय आंघोळ करणार आहे, काय करणार आहे ते तुम्हाला मी सांगेलच. आई ऋषीची भाजी बनवली. हा बनवली ऋषीची भाजी. आई नंतर रेसिपी सांगतील. मला माहिती असतं बनवणार आहे तर मी शूट करायला आलो असतो ना. मला सांगितलं पण नाही. हा येतो गप ग. मला झोप येते. मी चाललो झोप. अरे 10 वाजेपर्यंत झोपलीस. रात्री झोपलं पण तसा 3-3:30 ला. हा मग माझ्यासोबत झोपाचं होतच 2 वाजता. एवढी गॉसिप चालली होती. जाऊया आता आपण. 7-8 वर्षाची गॉसिप काढत. तर चला आता तळ्यावर आलेलो आहोत आम्ही. कुठे तिकडे काय इथे तिथे चाललंय ऋषीचं. म्हणजे सगळीजण करतात. आयो करते ऋषीचा उपवास. ऋषीची आंघोळ करते आयो. चला कसा करायचा आता या तू पण जाशील मग थांबून करू. नाही चालू ठेव. मी नंतर माहित करते. फक्त बघ नीट चांगलं दिसतंय का. इथे ये ना खाली आहे थोडस. पण येत ना मला. चप्पल काढू. हा काय मी घालू ना. हा आमचा गावकी तळा आहे. हा बघ हा आमचा गावकी तळा आहे. हे पाणी बघ किती घाण आहे. काय आता काय खाज सुटल बघा. खाज अय्या ये देवा. आता बुगाने आमच्या आंघोळ केली. कारण मी कुत्रा उचलून घराजवळ आणला. तुला कुत्र्यासारखी मारील मी. आता तू बघ बाय. नाही तुला सतवली ना बाय. तू भी बोलेगी किस हरामी से पाला पडाय. चल बघू नको. कुत्रा रेडी आहे घराजवळ. जॅकीला आणणार. जॅकीला तुझे कोण ऋषी दाखव. डागरा आहे नाही ती. त्यांनाच ऋषी बोलतात. मग घराजवळ मोठा दगड आहे त्याच्यावर. हा कसला पान आहे. आगाडाचा पान आहे ते बघू शकता. हात तोंडात ठेवून आंघोळ करायची. हा डोक्यावर ठेवून आंघोळ करायची. तर हा आगाडाचा पान आहे इथे. हळदी कुंकू लावते. फक्त हा तेल आयो दिसाची नाही. आयो तुने आंघोळ केली मी करून आलं हो. मला कला भिजवत. अरे लवकर या मी भिजतायच. ओय बुगे खाली येऊ. मोबाईल गेल्यावर बोलू नको सो. माझ्या आधी 2 मोबाईल. पाणी थंड आहे. काय ठेवायचं डोक्यावर. पान ठेव आणि दगड ठेव. ऋषीला ठेव. उचल ऋषीला उचल. मला बरा आता नाही. कुत्रा हाणला तर बोल. ले बाय. ओ माय गॉड. आता दुसरा ठेवायचा काय. आता दुसरा ठेव. पान की दगड पण पान. डोकावर दगडा ठेवतो रे. गाणी बोल. शी तो पाणी तोंडा नाकात गेला ना बाय. काय नाही होणार आजच्या दिवशी. लास्ट वाटलं. लास्ट थांबा मला असं व्हायला. मला पडला ऋषी. भिजवी. तू भिजायला पाहिजे. तुझी पहिलीच आहे ना ऋषी. पाण्यात नाही पहिली. मग तू कशी घरी केली. भिजवी सगळं. बुठ्या मार बुठ्या. डायरेक्ट पाय बी खेचा. आम्ही डाकिनी. फोटो काढलास का. नाही व्हिडिओ.
त्यात डबल काम आपल्याला घ्यायचा डोक्यावर. डोक्यावर पदर घे, तोंड ढाक, तोंड नको दाखव. कोण पण नाही नको. आहे एवढा तोंड खराब आहे तुझा बुगा. माझे ऋषी मला घ्यायचे आहेत ए ऋषी घेता घेता खाली पुशी होईल तुझी. आणि आता तोंड टाकायचा आहे. कोणत्या कुत्र्या मांजराचा आणि माणसाचा थोबाड वागायचा नाही. आणि मग कुत्रे आणतो मी आता. थांब बघ. अरे इसमें तो कुछ दिख भी नहीं रहा यार. दिसतं नाही काय भैया फळा पॅटर्न आहे तो. सापाचं. कुठं घेवायचं ऋषी? इथं घेते बा, आई घेते. फेरी मारायचा. त्याच्यातच आडवा घेतलाय बाय. फेरी मारायची. तांदूळ घे. एक आईची पाठवून घ्यायची. चलो रे डोली बेटा. गाणी बोल. झालेला आहे आता आंघोळ करून. आता घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून मग ऋषीची भाजी खायची. ऋषीला चला. भाजी करशील? नाही ऋषीची भाजी तसं खायची सांग ना काय टाकतात काय नाही. ते सांगेल ना मी जेव्हा भाजी दाखवेल तेव्हा सांगेल. तर चला आता मी कुठला तर ऋषी? तोंडावर अशी पदर घेते आणि चालते. कोणाचं तोंड नाही बघायचंय मला. तर काय चला. पापी आहेत का आम्ही? तू पापी नाहीयेस. सो चला जाऊया. तर मंडळी फायनली आता मी तयार झालेली आहे. म्हणजे तयार नसेल दिसत बट इट्स ओके. कारण की मी काहीच सामान आणलं नव्हतं. मेकअपचं स्किन केअरचं काहीच नाही आहे. आणि फक्त जे घरात होतं तेच लावलं. आणि ही साडीसुद्धा मी ठेवली होती फक्त शिवून अशीच. मला काय आवडली नव्हती तरी मग तिच्यावरचा ब्लाऊज मी शिवला होता. आणि आज ती कामाला आली. नवीन कपडे घालावं लागतात. सो असंच मग नवीन साडी घातली आहे. तर मग चला जाऊया. आणि आता आपण चाललो आहोत परत सिद्धूच्या घरी. तिथे ऋषींची भाजी बनवली आहे. कशी बनवली ते मी तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवेल. कारण की यावेळेला मला शूट करायला भेटलं नाही. त्यांनी मला सांगितलंच नव्हतं. तर मग चला जाऊया. आता आपण उपवास सोडायचा असतो तर बघू. आता ऋषीचं आपण ताट वाढून घेऊ. तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. सगळ्यात मेन म्हणजे ऋषीची भाजी. तुम्हाला थोडंसं फॅनचा आवाज येत असेल बट इट्स ओके. ऋषीची भाजी बघा. विदाऊट ऑइल, विदाऊट एनी मसाला, काहीच नाही ह्याच्यामध्ये. बघू शकता. पण ह्याच्यामध्ये आपलं काय काय असतं ह्याच्यामध्ये. सगळी भाजी, भेंडा, वांगा, शिराळा, सगळ्या पालेभाज्या. पालेभाज्या म्हणजे माठ असते आपली. शेकटाचा पाला असतो. शेतातला पाला असतो. आणि भाज्या असतात. भेंडे असतात. भेंडे मला जाम आवडतात. तर आपण घेऊया ऋषीची भाजी एकदम थोडीशी. आणि भात बाबा एवढा वाढलाय. चटणी आहे. चटणी पण आहे. टाकतो पत्न. अरे घे काय झाला. आणि हा आमचा घरातला भात आहे शेतातला. आणि चटणी बनवली. चटणी कसली बनवली. खोबऱ्याची चटणी. ही आपण थोडीशी घेऊया इथे. तर असं आपलं ताट रेडी आहे आता. आज भाजी हीच खायची. उकडलेली भाजी आहे फक्त ही. बाकी काहीच नाही आहे याच्यामध्ये. मीठ आणि भाज्या आहेत बस. तर चला खाऊया. किती काढल्यास बघा. अजून 2 काढायचे आहेत ना. 2 ना. 1 2 आणि मग त्या का डायरेक्ट कुठे. हा मग इथं 2 बसतील ना अजून. दरवाच्या बाहेर 2 काढशील ना डायरेक्ट. पाटाखाली 2 आहेत ना. काम 25 करशाल लगेच. अरे असं गोलमध्ये ठेवायचं. सरळ नाही करायचं. मग बोट लावायचं. असं पण होतच ना. असं वाटतं नखं वाढलेत गणपतीचे पायाचे.
इतना रोस्ट मत करो समझा. अरे यार माझा बोट आलता याच्यामध्ये. तर मंडळी